पोलीस भरती, तलाठी, MPSC, ग्रामसेवक, इवन दोज ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या घटकावर 5 ते 10 प्रश्न हमखास असतात. तर त्यासाठी आपण शब्दाच्या जाती आज घेणार आहोत. आजपासून आपली रेग्युलर सिरीज चालू राहणार. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया शब्दाच्या जाती या प्रकरणापासून. शब्द म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आता हे अक्षर आहे, हे समूह आहे हे, ठीक आहे. तर सर्व मिळून अर्थपूर्ण द क ब अर्थपूर्ण आहे का? नाही. मग अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. आता अर्थपूर्ण म्हणजे कसा बघा, हे बघा, ब द क आला बदक. अर्थपूर्ण झाला, अर्थपूर्ण बदक समूह अक्षर समूहाला काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. ठीक आहे, हे झालं आपलं शब्द म्हणजे काय. बघा, शब्दाच्या एकूण मराठी व्याकरणामध्ये सर्वांना माहिती आहे शब्दाच्या एकूण 8 जाती येतात. बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनामी, केवलप्रयोगी, या 8 शब्दाच्या जाती येतात. आपण वेगवेगळ्या लिहिल्या. का वेगवेगळ्या लिहिल्या? बघा, कारण ह्या 4 वेगळ्या येतात आणि ह्या 4 वेगळ्या येतात. कशा 4 वेगळ्या येतात? शब्दाचे एकूण 2 प्रकार पडतात. एक विकारी शब्द आणि 2 अविकारी शब्द. विकारी शब्दामध्ये 4 जाती असतात आणि अविकारी शब्दामध्ये 4 जाती असतात. एकूण आपल्या 8 जाती येतात. ठीक आहे. विकारी म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये लिंग, वचन भेदानुसार, विभक्तीनुसार बदल होतो त्याला विकारी असे किंवा सव्यव्य असे म्हणतात. बदल होणे म्हणजे काय? बघा, विकारी म्हणजे बदलणारे. बघा आपण लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलणारे म्हणजे विकारी आणि किंवा सव्यव्य. बघा, लिंग बघा, तो चांगला खेळतो, हे झालं. आता आपण लिंग बदलून बघू. ती चांगली खेळते. बदललं सगळं, हे बदललं, हे पण बदललं. ठीक आहे. आता बघा विभक्ती बघा, त्याने चांगले खेळले. बघा, सेम आहे का? नाही. सगळं बदललं. याच बदलाला काय म्हणतात? विकारी किंवा सव्यव्य असे म्हणतात. समज बदलणारे, इथं बदलणारे करा. बदलणारे हे न बदलणारे. तुम्ही आपला व्हिडिओ बघितला, एकही डाऊट तुमचा राहणार नाही, सर्व क्लिअर होणार. ठीक आहे. बघा, आता बघा, विकारी बघितला आपण, सव्यव्य बघितला. आता बघा, विकारी बदलणारे किती येतात? 4. कोणते? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. वचन विभक्तीमुळे न बदलणारे याला काय म्हणतात? अविकारी किंवा अव्ययव्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, न बदलणारे म्हणजे काय नाही बदलत. बघा आता वाक्य, हे क्रियाविशेषणचा शब्द आहे, हळूहळू. ओके. बघा, तो हळू चालतो. हे लिंग आपल्या लिंगानुसार. ओके. तो हळू चालतो. आता बघा, ती हळू चालते. बदललं काय? हे बदललं का? नाही. बदललं का? नाही बदललं. अविकारी म्हणजे काय? कुठलाही शब्द घ्या. कुठलाही शब्द घेतला तर वाक्यामध्ये नाही बदलत त्याला काय म्हणतात? अविकारी किंवा अव्यय. बदलते का? नाही. आपण लिंगानुसार बघितलं किंवा आपण विभक्तीनुसार बघू. त्याने हळू चालावे. बदलला का काही? त्याने हळू चालावे. बदलला का? नाही. याच न बदलणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात. समजला? डाऊट क्लिअर झाला? न बदलणारे वाक्य आपल्या पोलीस भरतीला, तलाठीला, ग्रामसेवक, एव्हन कुठलीही एक्झाम असो, MPSC असो, UPSC ला पण हे 10 मार्क, 10 किंवा 20 मार्काला असते. UPSC ला कुठे असते बघा? मेन्सला असते. मेन्सला कोणत्या? ऑप्शनल विषयाला, मराठी वाङ्मय. ठीक आहे. 10 ते 20 मार्काचा प्रश्न असते. चला बघा, आपण बघितलं न बदलणारे कोणते आहेत बघा? क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयनामी आणि केवलप्रयोगी.
अशा एकूण शब्दाच्या 8 जाती येतात आणि शब्दाचे 2 प्रकार कोणते कोणते? विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे काय? बदलणारे आणि अविकारी म्हणजे काय? न बदलणारे. झालं? हे झालं आपला ओव्हरलॅप. ओके, आता डिटेल आपण विकारीपासून सुरुवात करू, नामापासून. एकही मार्क जाऊ देणार नाही. फक्त आय रिक्वेस्ट टू ऑल, सर्वांना मी रिक्वेस्ट करणार, सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तुमचा एकही मार्क जाणार नाही. पोलीस भरती कुठलीही क्लास 1 ते क्लास 3 पर्यंत कुठलीही एक्झाम करा तुम्ही, हे मराठी ग्रामर तुम्हाला अजिबात स्किप करून चालणार नाही. ठीक आहे, चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण रेग्युलर सिरीज चालू करणार आहोत आता. हे माझं पहिलं लेक्चर असणार आहे. चला, मराठी व्याकरणातील तुम्हाला सर्वात अवघड घटक फक्त 1 किंवा 2 वाटत असतील. कुठले कुठले? एक संधी आणि दुसरं कोणतं वाटत असेल? समास. ठीक आहे, समास जास्त करून आहे थोडा कवर लोकांचा, पण संधीला जास्त लोक घाबरतात. ठीक आहे, संधीत एकही मार्क जाणार नाही. फक्त एक रिक्वेस्ट आहे, कुठलाही नियम पाठ करू नका. फक्त आपलं जे शिकवतो मी ते व्यवस्थित लक्ष द्या. मी आता याच्यावर थोडं 2-3 प्रश्न घेतो. ते प्रश्न पोलीस भरतीला आलेले येतात, MPSCला आलेले येतात, डिपार्टमेंट PSI कुठलीही परीक्षा असो, ते प्रश्न वारंवार रिपीट होतात. 2 प्रश्न घेतो बघा. अविकारी असलेली शब्दाची जात ओळखा. बघा, क्रियापद किंवा शब्दयोगी, सर्वनाम आणि क्रियाविशेषण. आणि दुसरा प्रश्न काय आहे? मराठी व्याकरणातील विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? कमेंट करून टाका. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं कमेंट करा. ठीक आहे, चलो आपण आता सुरुवात करूया. नाम सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना देतो. हे जे क्लास येतात हे सर्वांसाठी मोफत आहेत, मोफत राहणार. ठीक आहे, फक्त एकच रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा आणि लाईक करा. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. नाउन. चलो, नाम म्हणजे काय? सृष्टीतील म्हणजे काय? जे सृष्टीतील आपल्याला आजूबाजूला जे दिसते, ज्याला आपण ओळखण्यासाठी, जे संवाद साधण्यासाठी, ते वस्तू, निर्जीव असतो, व्यक्ती असो किंवा एखादं गाव असो, एखाद्या विशिष्ट स्थळाला किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दिलेले नाव हे नाम असते. हीच नामाची व्याख्या आहे. नाम म्हणजे असं काही जास्त अवघड नसते काय. ठीक आहे, सृष्टीतील दिसणारे, न दिसणारे पण एखादा आपण भाव असते, आपल्या मनातील भाव, राग, लोभ, हे पण नाम, याला पण नाम म्हणतात. ठीक आहे, चला, नामाचे एकूण मराठी व्याकरणामध्ये नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. कोणते कोणते बघा. हे नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. कुठले कुठले? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नामाचे हे 3 प्रकार आपण डिटेलमध्ये बघू आणि आपण दुसरी जात सर्वनाम, नाम सर्वनाम हे क्लिअर करून टाकू. तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि कमेंटमध्ये टाका तुमचा वीक विषय कोणता आहे, आणि PDF साठी कमेंट करा PDF कोणत्या विषयाची पाहिजे असेल. तोपर्यंत जय हिंद.